हरिओम. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, बरेच जण म्हणतात कावळा ओरडणे हे शुभ आहे की अशुभ आहे. कारण कावळा म्हणजे हे आपल्याला शुभ संकेत देत असतं, अशुभ संकेत देत असतं ओरडण्यामागे. फक्त ते आपल्याला म्हणजे जाणून घ्यायचं आहे, की ते म्हणजे अशुभ आहे का शुभ आहे. तर बघा, आपल्या धर्मशास्त्रामध्ये कावळा हे मृत व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतात आणि आपण पण बघा काही म्हणजे वेळेस आपण म्हणजे पक्ष पंधरवड्यात म्हणा, कावळ्यांना आपण त्यांना घास खाण्यासाठी म्हणजे त्यांना वरती दही भात नेऊन ठेवतो, तीळ टाकून त्यांना म्हणजे त्यांना अर्पण करत असतो कावळ्यांना. ते मृत व्यक्तींना त्यांच्यापर्यंत पोहोचतं म्हणून आपण कावळ्यांना घास भरवत असतो ते वरती नेऊन. तर हे मृत व्यक्तींचे प्रतिनिधित्व करत असतात ते. तर आपल्याला पिंडदानाच्या वेळी सुद्धा पहा, कावळ्याने जर त्या घास खाल्ला नाही, तर आपण म्हणतो मृत व्यक्तींची इच्छा राहिलेली आहे. तर आपण ते म्हणजे तेव्हा आपण त्यांचा दर्भाचा कावळा करतो. नाही जर समजा त्यांनी घासाला हे केलं, तर दर्भाचा कावळा सुद्धा आपण करून त्याच्यावर बसवतो तो घास खाण्यासाठी. तर हे कावळ्याला इतकं महत्त्व आहे. तर हे आपल्या जर घरावरून फिरत असेल, काही ओरडत असेल, तर आपल्या म्हणजे काही-काही गोष्टी शुभ पण आहेत. आपल्या घरावरून जर गिरट्या मारत असतील, तर आपल्या घरावर काहीतरी शुभ संकेत आपल्या घरामध्ये लग्न कार्य म्हणा, कारण कोणाला म्हणजे लग्न कार्य आहे, पुत्रप्राप्ती आहे, हे हे सुद्धा आपल्या घरामध्ये शुभ संकेत असतात. आपल्या जर घरावरून कावळा फिरत असेल तर. कारण ते आपल्या मृत व्यक्तींचे प्रतिनिधित्व करत असतात. आपली मृत व्यक्ती जी घरात झालेली आहे, त्यांचं आपल्या घरावर लक्ष असतं. हे आपले शुभ संकेत असतात. आणि रोज जर आपल्या घरात म्हणजे अंगणामध्ये कावळा येत असेल, तर रोज आपल्याला त्याला घास घालायचा आहे. कारण हे आपल्यासाठी शुभ आहे. रोज आपल्या घरात आपलं म्हणजे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती जर आपल्या म्हणजे कावळा आपल्या अंगणात येतोय, आपल्याकडनं घास खाऊन जातोय, तर जी आपल्या मृत व्यक्तींची इच्छा राहिलेली आहे, ती पूर्ण होत असते. तर रोज आपल्याला मग आपल्या जर अंगणात रोज कावळा येत असेल, तर त्याला दही-भात, थोडे त्याच्यावर काळे तीळ ठेवायचे आहे आणि रोज ते आपल्याला घास आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे. जर रोज येत असेल तर. आणि कधीतरी येत असेल, तर तो आपण गच्चीवर नेऊन ठेवला तरी चालेल. पण हे अमृत व्यक्तींचे प्रतिनिधित्व आपल्या घराकडे लक्ष द्यायला येत असतं. त्यामुळे आपण रोज कावळ्यासाठी घास काढून ठेवायचा आणि नित्य नियमाने तो घास तिथे ठेवायचा. हे शुभ संकेत आहे रोज जर आपल्याकडे येत असेल तर. तर आणि बघा, घास खाताना आपण त्याच्यामध्ये गुलाल वगैरे हे असं कधीही टाकायचं नाही. कारण पक्ष्यांना सुद्धा त्याची इजा होत असते. फक्त आपल्याला दही-भात आणि काळे तीळ त्याच्यावर टाकून ठेवून द्यायचं आहे. कारण आपला जीव असतो तसाच आपल्याला म्हणजे पक्ष्यांचा सुद्धा जीव असतो. त्याच्यामुळे जे काही आपण खातो तेच प्रसाद म्हणून त्यांना पण ठेवायचं आहे. कारण दुसरं काही तुम्ही इतर आपण खात नाही आणि ते त्यांना ठेवलं तर त्यांना पण त्या कशाला ह्याला इजा होत असते. म्हणून पक्षीप्रेमी सुद्धा बघा असं कुठलंही काही टाकू देत नाही त्यांना. जे आपण खातो त्यांना धान्य वगैरे समजा जे काही आपण भात वगैरे शिजवलेला असतो ते अशा प्रकारेच प्रसाद त्यांना तिथे ठेवायचा आहे. दुसरं कुठलंही असं न चालणाऱ्या वस्तू त्यांना ठेवायच्या नाही. तर बघा, शास्त्रानुसार कावळ्याला यमराजाचं प्रतिनिधित्व करत असतो. तर म्हणजे आपल्याला बघा कावळा असा कधी-कधी कर्कश जर आपल्याला ओरडायला लागला, तर आपल्याला की काहीतरी आपल्या घरावर संकट म्हणा, नाहीतर कोणाच्या तरी घरावर संकट यायला लागतं. म्हणून आपण असा कर्कश आपल्याला आवाज आला की समजून जायचं की कुठेतरी वाईट संकेत आहेत हे. आणि जेव्हा साधं आपलं नॉर्मल काव-काव करत आपल्या जर अंगणात असेल, तर हे आपल्यासाठी शुभ संकेत आहे. कावळा आपल्या अंगणात येणं हे आपलं म्हणजे व्यवस्थित म्हणजे आपल्या घरावर शुभ संकेतच आहेत आणि आपल्या घराकडे मृत व्यक्तींचे जे काही आपल्या घरामध्ये जे मृत व्यक्ती झालेले आहेत म्हणजे मागचे पुढचे ते ते आपल्या घराकडे लक्ष देतात आणि रोज आपल्या घरी खायला येतात. म्हणून आपल्या ह्यासाठी शुभ संकेत आहेत. आणि बघा म्हणजे अशा वेळेस जर आपण दही-भात जर त्यांच्या नावाने ठेवला, तर ते रोज यायला लागतात आणि ते म्हणजे त्यांचे पण आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त व्हायला लागतात आणि तिथली त्यांची इच्छा जी काही राहिलेली असेल, ती सुद्धा त्यांची इच्छा भरून निघते. त्यामुळे आपण कुठल्याही तिथीला यायला पाहायचं नाही. म्हणजे असं रोज जर ठेवलं तर आपल्या घरामध्ये जे काही आपल्याला दोष लागलेला असतो, पितृदोष वगैरे, तो सुद्धा नाहीसा होऊन जातो. आणि जरी तुम्ही नाहीच आपल्याकडे कावळायला कधीतरी तुम्ही रोज ठेवला, अमावास्या वेळेला ठेवला तरी चालतं. ते तर तुमच्या घरावरचे जे काही पितृदोष लागलेले असेल, ते सुद्धा निघून जातात. तर बघा, शनिवारी जर कावळा घरावर किंवा आपल्या घरावर घिरट्या मारत असेल, घराच्या अंगणात जर आला, तर हे आपल्यासाठी खूप शुभ संकेत आहे. कारण जे आपल्या घरामध्ये लग्न कार्य वगैरे काही असेल मुलांचे वगैरे, तर ते आपले लवकर होतात. आपल्या घराजवळ जर कावळा दिसला, घरावर घिरट्या मारताना दिसला, तर हे आपल्यासाठी शुभ संकेत आहे. तर आपल्याला असे म्हणजे कावळ्याचे अनेक शुभ लक्षणं आपल्या घरामध्ये दिसतात. कावळा घराजवळून झाला, कोणाच्या डोक्यावरून गेला, तर हे आपल्यासाठी शुभ संकेत आहे. हे म्हणून छोटे-छोटे आपल्याला
म्हणजे शुभ की अशुभ आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि हे म्हणजे कावळ्यांना रोज जर तुम्ही घातलं, तर नक्कीच तुम्हाला म्हणजे त्याचे लाभ तुम्हाला घरात दिसायला लागतील. तुम्ही त्याला जर रोज घास ठेवला, तर तो आपल्या घरात येणे पितृदोष जे काय आपले ते लवकरात लवकर निघून जातील. तर अशी तुम्ही कावळ्यांचं घास घालण्याची सेवा करायची आहे. नक्कीच तुमच्या घरावरचे संकट, दोष वगैरे निघून जातील. तर ही अशी छोट्यातली छोटी सेवा तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरामध्ये जे काही सकारात्मक म्हणजे वातावरण तयार होईल, जे काही तुमच्या अडी-अडचणी असतील, लग्नाच्या अडचणी, जे काही प्रगती थांबलेली असेल, तर पितृदोषामुळे ज्या काही आपल्या घरामध्ये संकट येत असतील, पितृदोष जर काही लागला, तर आपल्या घरामध्ये नकारात्मक वातावरण तयार होते. ज्या काही कुठल्या आपल्या ज्या म्हणजे कामं व्हायची असतील, त्याच्यात सुद्धा आपले अडथळे यायला लागतात. मग आपण म्हणतो, की नाही आम्हाला पितृदोष लागलाय. तर हे आपल्याला पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्याला कावळ्यांना घास देणं, मुक्या जनावरांना चारा घालणं, हे आपल्यासाठी जर केलं आपण, तर आपले नक्कीच घरावरचे दोष, पितृदोष असेल, ते कुठले दोष असतील, ते हे निघून जातील. तर ही छोट्यातली छोटा सेवा नक्की तुम्ही करून पहा. तुम्हाला पण याच्यात यश येईल आणि घरावरील संकट जे आहे ते निघून जातील आणि आपले दोष पण निघून जातील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.